जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा विविध प्रभागात प्रचार दौरा. शहरातील लोकांना विकास हवा आहे. महायुती सरकारने शहरासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम निश्चित होईल. विरोधकांना 40 वर्षे दिली, आम्हाला फक्त 5 वर्षे द्या, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. मंत्री विखे पाटील यांनी महायुतीच्या प्रचाराच्या निमित्ताने शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या भेटी घेतल्या. प्रभागातील समस्या जाणून घेतानाच शहर विकासाच्या दृष्टीने केलेल्या सूचनांचे स्वागत केले. यावेळी इथापे हॉस्पिटलमध्ये मंत्री विखे यांनी भेट देत विविध समस्यांचे निराकरण केले. तसेच हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सय्यद बाबा दर्गावर चादर अर्पण करून प्रार्थना केली व दारुल उलूम मोगलपुरा ट्रस्टच्या हॉलमध्ये प्रभाग क्रमांक 9, 10, 11 व 15 या प्रभागातील उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठक घेण्यात आली. वार्ड क्रमांक 13 मध्ये असा विषय आहे की अनाथमाळा म्हणून एक वस्ती आहे. तिथे काँग्रेसच्या काळामध्ये रस्त्यापर्यंत गटार आलेली आहे, परंतु ते जे घरांपासून ती गटार जी आहे ती 8 वर्षांपासून जॉईन झालेली नाही. त्यामुळे पावसाळ्यामध्ये प्रत्येक घराला मोठा प्रॉब्लेम आहे. तर अनाथमाळ्यामधल्या ते गटारीचा एक विषय आहे. दुसरा नगरपालिकेच्या वसुली संदर्भात आहे. पूर्वी 2-3 वर्षापूर्वी 50 रुपये एक छोट्याशा दुकानदाराकडून घेत होते, आता त्याचे 100 रुपये झालेले. ती वसुली कमी झाली पाहिजे. आणि तिसरं वार्ड क्रमांक 13 मधले आपले स्वीपरचे सगळेच एक समाज आहे, वाल्मिक समाजाच्या लोकांची कमीत कमी 100 घरं आहेत. 90च्या काळामध्ये त्यांना घरं मिळाले होते, परंतु आता ती जीर्ण झालेली बिल्डिंग आहे पूर्णपणे. तर त्यांना काही दिवसांमध्ये जर नवीन बिल्डिंग घर वगैरे जर मिळालं तर बरं होईल. आणि त्याच्याच मागे एक नगरपालिकेने एक गार्डन बनवलेलं आहे. त्या गार्डनमध्ये मोकाट जनावरं आणि संपूर्ण दुरावस्था झालेली आहे. तर तिथं रस्त्याचा एक विषय. आणि आपल्या साईनगर भागामध्ये घोडेकर माळ्यामध्ये अतिशय चांगल्या अशा किमतीच्या जमिनीत त्या जमिनीवरती प्लेग्राऊंड नावाचं आरक्षण टाकलेलं आहे नगरपालिकेतर्फे. तर येत्या काही दिवसांमध्ये प्लेग्राऊंडचं लोकांचा 99% विषय तोच आहे की आरक्षण संदर्भ जमिनीचं आरक्षण तेवढा एक सुटला तर बरं आहे. खाटीखाना आहे, तर तो खाटीखाना 86च्या दंगलीमध्ये आपण बंद केला होता. संबंधित इमारत जी आहे ती तोडून जे सर्व खाटीखाने इमारती सुरू झालेल्या आहेत. तर त्या ठिकाणी मच्छी मार्केट सुद्धा आहेत आणि तो खाटीखाना दुसरीकडे हलवला पाहिजे. तर तिथं सर्व हिंदू वस्ती पण आहे आणि मंदिरे पण आहे. माझी ती मागणी आहे तर ती तिथून मच्छी मार्केट हलवलं. त्यामुळं लक्षात आलं असेल की अनेक वर्ष एका हाती सत्ता राहिल्यामुळं शहराची अधोगती कशी झाली की तुमचाच प्रश्न मांडण्यातून पुढे आलेला. रस्ते नाही, धुळे साम्राज्य गल्ल्या झालेल्या आहेत. ते आम्ही चवळ डाळी खाली बसलो आहे, आता आपण ते खाली बसलो आहे. आताच्या अधिकाऱ्याला फोन केला होता, साधारण 1 लाईन शिफ्ट करायला किती पैसे लागतात ते सुप्रीम बोलत होतं. मी 1 गाळा शिफ्ट करायला तर ते आता त्यांनी सांगितलं मला 11 लाख रुपये खर्च येतो साधारण अंडरग्राऊंड केबलिंग करण्याचं 11 KV. आता 11 KV ते काय. त्यामुळं मी असा विचार केला सकाळी की एकदम 60 लोक वस्ती आहे, तिथल्या पहिल्यांदा आपण अंडरग्राऊंड करू. सगळ्या खोलीत अंडरग्राऊंड नाही करता येणार आपल्याला. आता जुनी वस्ती आहे, तर जुनं शहर आहे, इथे 60 लोक वस्ती आहे आणि ती जी रचना झालेली आहे ती थोडीशी आता तिथे त्या काळात काय झालं असेल. आता ही इथंच मी पाहतो किती याचा धोका होण्यास संभव अगोदर या भाग आपण आयडेंटिफाय करू. फेज 1, फेज 2, फेज 3 सुरुवातीला काही पैसे लागतील तर ते आपण देऊ त्या याच्यामध्ये नगरपालिकेला. आणि पूर्वी काही अंडरग्राऊंडचा प्रस्ताव झाला होता मला वाटतं, पण ते अंडरग्राऊंड गेलं ते अंडरग्राऊंडच राहिलं. त्या पुढं ते लोकांना कळलं नाही त्यात काय अंडरग्राऊंड. परंतु मी आता काही सांगितलं की निवडणूक झाल्याबरोबर सगळ्या नगरसेवकांनी माननीय आमदार महोदयांनी, माननीय नगराध्यक्ष महोदयांनी, आमच्या प्रभागातील नगरसेवकांनी त्याच्या प्रभागाचा जो विकास आराखडा आहे त्या लोकांशी बसून तयार करा. मला काय वाटतं त्याला महत्त्व नाही.
आज आपण चर्चा केली तर आमचे सगळे नगरसेवक आपल्याशी बसून विकासाला काढता येतात, कारण ते झाल्याशिवाय लोकांचा सहभाग वाटत. काय घडलं नाही हे सांगण्यासाठी आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी असं सांगितलं की मी सभा घेणार नाही, मी भाषण करणार नाही. मला लोकांकडून ऐकायचंय की आम्हाला काय मिळालं, आमच्या काय समस्या शिल्लक राहिल्या, प्रभाग क्रमांक 11 मध्ये काय कमी आहे, प्रभाग क्रमांक 15 मध्ये काय घडलेलं नाही, प्रभाग क्रमांक 10 मध्ये काय अडचणी तयार ठरवलेले पेट्रोल पंप आणि दूरदर्शन. पण हे जरी आपण ठरवलेलं असो, वरती धनुष्यबाणाचं चिन्ह आपण ठरवलेलं असो, तरी पण आपण जुन्या गावठाणात राहतो. आपल्या लहान मोठ्या समस्या आहेत, वेगवेगळे विषय. वर्ष आपण इथून नगरसेवक निवडून दिले, त्याचा मोठेपणा त्यांनी मिळवला. दडपण आणलं, प्रेशर आणलं, विषा बुडवल्या, प्लॉट लोकांचे लाटले, खाऊन टाकले. या सगळ्या गोष्टी घडून तरीही लोकांनी सहन करून त्यांच्या पाठीमागे राहिले. या लोकांनी मागच्या 40 वर्षात सगळ्या जनतेला रिटर्न काय दिलं याचा आता आम्ही आलोय तुमच्या समोर, भाजप, शिवसेना आणि आघाडी असं मिळून. आम्ही तर नाही मागतोय की आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही काय करू हे सांगणार आहे. पण त्याच्या आधी 40 नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आपले नेते, राज्याचे जलसंधारण मंत्री, पालकमंत्री, आपले सर्वांचे लाडके आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपले सर्वांचे आमदार, नंतर सर्वांचे मित्र तुमचे अमोल भाऊ खताळ आणि आपले नगराध्यक्ष पदासाठी उपस्थित असलेले सौरदेव खताळ. मित्रांनो, आज आपल्या भाग्याचा दिवस आहे, तर अति ज्येष्ठ नेते आज आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचे विचार ऐकायचे आहे आपल्याला. परंतु मला या निमित्तानं सांगायचं आहे की आपण यांना 30 वर्ष दिलेले आहेत. आता आपल्याला फक्त सर्वांना मी विनंती करतो 5 वर्ष द्या. तुम्ही बघितलं असं बाळासाहेब थोरात 40 वर्ष सत्ता भोगली, त्यांनी 30 वर्ष नगरपालिका त्यांच्या ताब्यात होती. परंतु या लोकांनी फक्त समाजामध्ये एवढं घरी आले, गळ्यात हात टाकून फोटो काढायचं, मोदी झाले, लग्नात आले, याच्यापेक्षा त्यांनी 40 वर्ष या समाजामध्ये काहीच केलेलं नाहीये. आणि समाजामध्ये भांडणं लावलेले आहेत. समाजाचे काही प्रलंबित प्रश्न असे आहेत की ज्यासाठी समाज सतत झटत आहे. पहिला प्रश्न, लोकांच्या घरामध्ये शास्त्र बसलेले आहेत, याबद्दल आमचे युवा नेते किंवा युवराज सत्यजित तांबे काही शब्द काढत नाही का अनधिकृत बांधकामावर ज्या पद्धतीने शास्ती लागलेली आहेत, त्यांच्या घरामध्ये मंत्रीपद असताना, त्यांच्या घरामध्ये आमदारकी असताना यांना विधानसभेमध्ये कोणताही प्रश्न उपस्थित करता आला नाही आणि लोकांना भरमसाठ घरपट्ट्या भराव्या लागत आहे. आता आपले जॉईंट किलर आमदार अमोल भाऊ हे सातत्याने विधानसभेमध्ये प्रश्न मांडत आहे. मित्रांनो, त्यांच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो की आपण यावेळेस युतीच्या उमेदवारांना भरघोस मतं द्या, नगराध्यक्ष पदाची मतं द्या. तुमचा हा साष्टीचा विषय संपवण्याचा जबाबदारी आम्ही तुम्हाला शब्द देतो या निमित्ताने. दुसरा विषय असा आहे की काही मुस्लिम जो भाग आहे त्या भागामध्ये विस्तारीकरण होऊन राहिलं. कब्रस्तानची समस्या फार मोठी आहे. सत्यजित तांबे तिथे येतात पण यावर काहीच बोलत नाही. 30 वर्ष त्यांना कब्रस्तानचा देता आला नाही. मुस्लिम समाजामध्ये सातत्याने मागणी होती उपनगरामध्ये. आणि तिसरा विषय होता ते जी नाटकी नाला आहे, ते नाटकी नाल्यासाठी जे पैसे आलेले होते त्यांनी टेंडर काढलंच नाही त्याच्यावर. त्या टेंडरवर बोलत नाही, भरती विषयावर बोलतो. आणि एका मीटिंग मध्ये म्हटलं त्यांनी का त्याच्या बापाने आणले का पैसे. मी त्याला आव्हान देतो सत्यजित तांबेला, त्याच्या बापाने बी आणलेले नाही पैसे. हे आमचं टॅक्स रूपाने शासन जमा करतो, शासन जमा करतो, शासनाला टॅक्स रूपाने आमचे पैसे जमा होतो आणि त्या पैशातून प्रस्ताव पाडल्यानंतर ते पैसा नगरपालिकेकडे येतो. मित्रांनो, ज्या पद्धतीने खालच्या थरीला जाऊन ज्या पद्धतीने तो बोलतोय सत्यजित तांबे, त्यांना माहिती आहे का सत्ता त्यांच्या ताब्यातून जाणार आहे, परिवर्तन घडणार आहे. आपल्याला साहेबांचे विचार ऐकायचे आहे. मी जास्त बोलणार नाही. या निमित्ताने आपण सर्व या
वार्ड नंबर 9, 10, 11 आणि 15 यामध्ये परिवर्तन घडवा. आपले प्रतिनिधी नगरपालिकेमध्ये पाठवा. तुम्हाला त्यांची शब्द देतो का येणारा काळ आपला असेल. आपण जे प्रश्न सांगितले जे आपले प्रश्न असतील आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आणि माझे 2 शब्द नगरपालिका निवडणूक निमित्ताने आपल्याला भेटीसाठी आले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांनी वेळोवेळी स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटलांपासून आपल्या समाजातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस ज्याला नाही कुणी त्याला प्रवाह लोणी असं आपले लोक म्हणायचे, असे आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, व्यासपीठावरील श्रीरामभाऊ बनपुले, आपले सर्व जावेदभाई जागीरदार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णाताई खताळ, आपल्या उमेदवार दीपालीताई कोळपकर, जावेदभाई समीरभाई, उमेश ढोले, उपस्थित सर्वच मान्यवरांनो, आज नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याकडे आलोय. आपल्याकडं विकासासाठी साथ घालायला आलोय. ज्यावेळेस आमदार झाल्यानंतर बरेचसे लोक पावसाळ्याच्या कालावधीमध्ये माझ्याकडे आले. बऱ्याच भागातील लोक आले आणि त्यांनी मागणी केली का भाऊ आम्हाला इथं मुरुम पाहिजे. ज्यावेळेस ते फोटो व्हिडिओ दाखवत होते त्यावेळेस मी सुद्धा विचार करत होतो का नक्कीच तुम्ही संगमनेर शहरात राहताय का शहराच्या पुढे संगमनेर तालुक्याच्या बाहेर राहताय. कारण विकासापासून एवढा वंचित भाग जर आपला असेल तर आपण लोकांनी सुद्धा कुठेतरी विचार केला पाहिजे की आता किती वर्ष भीतीपोटी किती वर्ष दुसऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना 40-40 वर्ष त्यांना सत्ता दिली. त्यांनी जर साधा तुम्हाला तुमच्या घरासमोर रस्ता करता येत नसेल, त्यांना तुमच्या भागात शौचालयाची सुविधा करता येत नसेल, तुमच्या भागात ड्रेनेजची सुविधा करता येत नसेल तर अशा लोकांच्या पाठीमागे तुम्ही उभं राहणार काय. ज्यावेळेस मला आठवतं पहिलाच दिवस होता इथं एसटी प्लॅन समिती उपोषणाला बसली होती, आंदोलनाला बसली होती, तर ज्यावेळेस भाईंनी मी गेलो होतो त्यावेळेस त्यावरती सही करणारा आणि पाठिंबा देणारा त्या ठिकाणी एसटी प्लॅन होणे याच्यामध्ये मी पाहिला होतो. त्यावेळेस आम्ही चर्चा केला होता. एक 8-10 दिवसाचा प्रश्न होता. त्यावेळेस योगायोग बघा तुमच्या सगळ्यांचा चांगला का सरकार बदललं, सत्तांतर झालं आणि साहेबांकडे मंत्रिपद आल्यानंतर ती जागा जी खेळाच्या मैदानासाठी तुम्ही मागितली होती तर ती जागा तशीच राहण्याच्या अनुषंगाने तो एसटी प्लॅनला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. आणि आताच एक 15 दिवसापूर्वी एसटी प्लॅन होणं इथं काळाची गरज आहे, परंतु तो मनुष्य वस्तीमध्ये होण्याबाबत समज काही झाले होते. तर त्यावेळेस साहेबांकडे विनंती करून साहेबांनी जमीन खरेदीसाठी सुद्धा जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 1,05,00,000 रुपये दिले. त्यामुळे आज शिक्षणाचा प्रश्न मिटलाय, आरोग्याचा प्रश्न मिटलाय, कितीतरी असे प्रश्न असतील जे आदरणीय साहेबांच्या माध्यमातून मिटले. आता जलभाईने मागणी केली का आम्हाला कब्रस्तानला जागा पाहिजे, पण मी तुम्हाला खरंच सांगेल का संगमनेरमध्ये ज्यावेळेस आमच्यामध्ये दावा घातला जातो तर नदीवरती गेल्यानंतर दाव्याला सुद्धा जागा नसल्यामुळे दिला तर आदरणीय विखे पाटील साहेबांनी 40 लाख रुपये त्याला दिले आणि ते काम सुरू केले. म्हणजे ज्या लोकांनी इतक्या वर्ष सत्ता उगली त्यांना कधीच या गोष्टींची जाणीव झाली नाही. त्यामुळं आज ज्या ज्या मागण्या तुम्ही करताय निश्चित त्याबाबत आम्ही सकारात्मक आहे, पण तुम्ही विकासाबरोबर आलं पाहिजे. आज आम्ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचलोय, परंतु तुम्ही कुठेतरी मनामध्ये संभ्रम न ठेवता पुढे आले पाहिजे. जलभाई सारख्या एक लढावा कार्यकर्ता म्हणता येईल. नगरपालिका सगळी त्या माणसाला टप्पा माहिती. आज जलभाई सारखा माणूस नगरपालिकेमध्ये जाणे खूप गरजेचं आहे. हे कशासाठी गरजेचं आहे? हा पुढे कोणाला व्यक्तिगत विरोध करण्यासाठी जायचं नाही. हा जो विकासाचा प्रवास सुरू झाला आज केंद्रापासून राज्यापर्यंत संगमनेरपर्यंत जर निधी देणारी माणसं आपल्या आहेत तर तुम्हाला तुमच्या भागातील प्रभागातील विकासासाठी पुढे यायचंय. आज 4 दिवसापूर्वी तुमच्या भागातील एका नगरसेवकाच्या कुटुंबातूनच इंडियन ड्रग्ज संदर्भात काही कारवाया झाल्या. म्हणजे तुम्ही विचार केला पाहिजे आज आपल्या मुलांना आपण शिक्षणातून रोजगाराकडे पुढे घेऊन गेलं पाहिजे का व्यसनाधीन केलं पाहिजे. आणि या व्यसनाधीन त्याला या ड्रग्ज माफियांना पाठबळ देणारे कोण आहेत हे सुद्धा तुम्ही ओळखलं पाहिजे, त्यांचा चेहरा ओळखला पाहिजे. आम्ही तर म्हणतो ज्या मी आमदार झाल्यापासून मला जो माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य मी निश्चित पार पाडणार. पण कसं असतं वार्तांनी आपल्या जवळचा माणूस असला आपल्या
जवळचा असला तर ऑटोमॅटिक हात मोकळा होतो आणि त्याला आपण वाढणं जास्त करत असतो. त्यामुळे उद्या सुद्धा माझी तुम्हाला विनंती राहील की येणाऱ्या 2 तारखेला संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्याला जे जे पाहिजे ते जागृताईच्या माध्यमातून देण्याचा आम्ही शब्द देतो. तर तुम्ही सुद्धा आपले अपक्ष उमेदवार आहेत 15 प्रभागामध्ये. जावेद गुलाम मोहम्मद शेख असेल, शेख सैला गफ्फार असेल, तसेच आपल्या 9 नंबर मध्ये समीर रजाक शेख असेल, रोहिणी तुकाराम सातपुते असेल, 11 मध्ये इथं आहेत दीपालीताई गोळकर, सय्यद जावेद भाई जागीरदार, यांच्या पाठीशी तुम्ही ठाम उभे राहा. याचा विकास कसा असतो, 40 वर्ष समोरच्याला संधी दिली, त्यांच्याकडून सगळं पद्धतीने तुम्हाला आजमावून घेण्यात आलं. निवडणुकीपुरतं तुम्हाला आम्ही दाखवण्यात आलं, निवडणुकीपुरतं तुमचा वापर करण्यात आला. या पंचवार्षिकला तुम्ही संधी द्या. तुम्हाला शब्द देतो, तुमच्या भागातील जे काही प्रश्न मूलभूत ज्या तुमच्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही स्वतः बसणार नाही दिल्या तर पुढच्या पंचवार्षिकला आल्यानंतर निवडणुका 5 वर्ष होतच राहणार आहे. त्यामुळे त्यावेळेस आल्यानंतर नक्की तुम्ही विचार करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पण आता सध्याची परिस्थिती तुम्हाला विकासाबरोबर आलं तरच तुमच्या आज मुलांना अंगणवाडीची, नगरपालिकेची, शाळेची दुरावस्था आहे. पेट्रोल पंप चिन्ह आहे, त्याच्या समेत आहे दीपाली श्याम कोळक, त्यांचं चिन्ह टीव्ही आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये जावेद गुल मोहम्मद शेख, त्यांचं चिन्ह पेट्रोल पंप आहे. आणि शेख सैदा गफ्फार त्यांचं चिन्ह टीव्ही आहे. अशा आपल्या आणि 10 मध्ये शहादाब शेख, त्यांचं चिन्ह टीव्ही आहे. असे महायुती सर्व उमेदवार आणि उपस्थित सर्व मित्र, आज संपूर्ण दिवस वेगवेगळ्या प्रभागामध्ये जो 9 पहिला झाला, 15 प्रभाग सगळे आज पूर्ण केले. आणि प्रत्येक प्रभागामध्ये मला असं वाटलं होतं की इतक्या वर्ष नगरपालिका आहे, त्यांच्या हातात आहे, त्यांनी या शहराचं नंदनवन केलेलं आहे. परंतु एक प्रभाग असा नाही की तिथं लोकांनी तक्रारीचा पाडावा. मूलभूत सुविधाच नाही, रस्त्यांच्या मोठ्या अडचणी आहे, नाल्या नाही आहे, ड्रेनेजची व्यवस्था नाही, स्ट्रीट लाईटचे खांब उभे ते रस्त्यात उभे आहे, त्याच्यावरचे वायरकडे तुटून पडलेले आहे की लोकांमध्ये कधी लोकांवर आघात होईल याची भीती लोकांच्या मनात आहे. गार्डन पुढंच नाहीये, त्या गार्डनच्या जागा आहे त्या ठिकाणी दुसरा सावळा गोंधळ सुरू आहे. मी तुम्हाला सिद्ध बसणाऱ्या सगळ्या लोकांना विचारतोय, मला एक काम दाखवा ज्यामध्ये आपल्याला संगमनेर शहरामध्ये त्या समोरच्या लोकांना मतदान करणार आहोत. एखादं काम सांग. तुम्हालाच प्रश्न विचारतो ना, तुमच्या भागातले रस्ते किती सुंदर झाले, तुमच्या ह्या भागातले सगळे रस्ते कॉन्क्रीट झाले, बरोबर ना? झाले कॉन्क्रीट, सगळे रस्ते कॉन्क्रीट झाले, मोठे ड्रेनेज आल्या, सांडपाणी वाहते व्यवस्थित, एटीपी प्लांट आलाय, लोकांना ओव्हरहेडच्या लाईटच्या तिकडं पर्याय व्यवस्था केल्या. असं कोणती गोष्ट झालेली आहे की ज्यामुळे आपण इतकं वर्षाला मतदान करता. एकच उदाहरण सांग, आपके बच्चों को वहाँ रोजगार मिला है, हजारों बच्चों को, 1000 छोड़ो 50 बच्चों को नौकरी मिली है. ये बात कर रहा हूँ, हमारे भाई साहब मुझसे कह रहे हैं रोजगार देने का छोड़ो, छीनने की बात कर रहे हैं. तो मैं ये ताजुब करता हूँ हमेशा कि ऐसी कौन सी बात है कि हमसे गलती हो रही है, आप हमसे उठे हुए हो और वो उन्होंने क्या 4 दिन लगा है कि आप उनके ऊपर मेहरबान हो रहे हैं. इसका तो सवाल, इसको तो जवाब जो है उसका तो मिलना चाहिए कि नहीं. हम कितना कोशिश करें ये शहर की पूरा नक्शा बदले,
जो नुमाइंदा था, आपने इतने साल उसको सर्वे बिठाया था, तो ताजपोशी क्या आपने उसकी, आज आप उसने आपके उसके चलते आपको क्या मिला है? खाली जातिवाद के नाम पे लोगों को डिवीजन करके ये लोग अपने शत्रु है। और ये मैं आपका पोशिंदा हूं। ऐसी जो बात करते मैं वही ताजुब करता हूँ। मेरे पिताजी थे स्वर्गीय खासदार बादशाह विखेपाटी की, उनका तो आपके लोगों के साथ बहुत लगाव था। ये काफी पुराने लोग बैठे यहाँ, आपको जागरूकता है तो बैठे इधर। तब से मैं यही आता हूँ। मेरा हर साल या तो शहर बाबा उर्स में तो हमेशा मैं आता हूँ। इतने साल जाता वही रास्ता है, जाने का रास्ता वही, आने का रास्ता वही। यानी अभी कवाली में सुधार हो रहा है, ज्यादा बड़े बड़े कवाल आ रहे हैं। मैं भी सोच रहा हूँ कभी भी आपने से कवाली सीखा है, कभी हमारी पीछे हो सकती दरबार में शहर बाबा के, बराबर। ये बहुत सोचने वाली बात है कि इतने सालों में अगर आप मेरे मतदार की बात करता हूँ, मैं रहता हूँ, अभी 8 करोड़ की कीमत मैंने वो कब्रस्तान हो गया। आप जब पूछ लीजिए, कब्रस्तान नहीं था। शिरडी में जाके पूछिए, इतनी कीमती जमीन कब्रस्तान होती है। सबसे बड़ा इनका मैदान शिरडी में बनाया। ऐसी कोई मिसाल नहीं कि जो हमने कभी लोगों के साथ बेवफी की है। मैं थोड़ी जरा सुधार बोलना चाहता हूँ फिर भी, लेकिन हर एक मतदार संघ में मेरे कोलार हो, वहां जाकर आप इनका मैदान देखिए, वहां कब्रस्तान यानी अगर शिरडी में हो सकता है तो संगम में क्यों नहीं हो सकता? तो एक जगह नहीं हो, कहीं भी नहीं हो रहा है तो जो हम मानेंगे संगम में नहीं हो तो छोड़ देंगे। आपके बाजू के मतदार संघ में हो रहा है तो संगम में ये सुविधा क्यों नहीं आ रही? इसलिए मैं ये आपके सामने मैं ये बात रखना चाहता हूँ कि आप दिलो दिमाग से आपने ये बात गौर से उसकी सोचना चाहिए। आपके दिल के गहरे से आपने ये सोचना चाहिए कि गलत क्या है और सही क्या है। इतने साल में न मेरे मतदार संघ में कभी हिंदू मुसलमान ऐसा कोई बात हुई है। हमारे अपने लोड़ी के बाजू में तो हस्तापुर है, काफी हस्तापुर की नहीं है। अगर हम वहाँ भाईचारे से रह सकते हैं, विकास के साथ वो लोग जुड़े हुए हैं, तो मैं आप सबको ये मेरी गुजारिश रहेगी कि आप सब लोगों ने इस समय विकास के मुद्दे पे हमारे साथ जुड़ना चाहिए। ये मैं आपसे विनती करने के आया, जिसके कारण आप उनके साथ इतने साल में थे, अभी है उनके। कांग्रेस को उन्होंने छोड़ दिया है। कांग्रेस कुछ नहीं कर पाएगी, उनको अभी ये मालूम हो गया। अभी ये कोई दूसरा आगाड़ी लेके खड़े हैं। यानी इतने साल आप लोगों ने किसको साथ दिया, वो कांग्रेस में था। अभी वो कांग्रेस में ही नहीं है तो आप किसको साथ देंगे? पंजाब आया आपके ऊपर जिम्मेदारी को उनको गायब करनी है, आपके मन से गायब करनी, आपके मन से दिमाग से गायब करो। मैं ये कहना चाहता हूँ कि अगर हमको तरक्की करनी है, क्या ईडीपी का प्लान का प्रस्ताव था, मैं आया था उस समय, काफी लोगों ने आंदोलन किया, लेकिन उनके ही कोई कॉन्ट्रैक्टर को काम देना था, उनका भाई बंद कर दिया। आपके जो ये था मांग थी, अभी नए जगह ईडीपी प्लान का मैंने मंजूर की है। डीपीडीसी से मैंने 1 करोड़ रुपए को सैंक्शन किया, उसको 1 करोड़ का सैंक्शन भी दे, मैं आपको दिखाऊँ, दे दिया।
अरे ये इतना वो सब पानी का पूरन में जा रहा है, पूरन के बीच में कोई गड़बड़ हो गई, सब पूरन जो गायब हो गया वहां से। पूरा जामीन मिलने के लिए मुझे कोशिश करनी पड़ी, सुप्रीम कोर्ट तक सबको जामीन मैंने दिलवा दिया। कहाँ गए क्या कांग्रेस वाले लोग? अगर हमने मन में कुछ गलत बात है तो ऐसा भाई पूरन के लिए कहा सुप्रीम कोर्ट तक गए ना, एक रुपया हो गया बोले दिया लोगों ने, और सबसे ज्यादा निधि पूरन को दिया, फिर भी पूरन के लोग जरा गड़बड़ कर दी। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत.